आज आम्ही आलो आहोत लिंगाळी ग्रामपंचायतीला। यशदातर्फे क्षेत्र भेट आहे। सर्व मास्टर ट्रेनर आता उतरत आहे। ग्रामपंचायत लिंगाळी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे सर्वजण आज उपस्थित झालेले आहे। यशदातर्फे क्षेत्र भेट इथे आयोजित केलेली आहे। सर्व प्रशिक्षणार्थी महिला इथे ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत। अतिशय सुंदर ग्रामपंचायत आहे। अतिशय स्वच्छता इथे आहे। ग्रामपंचायतीच्या शेजारीच एक छानसं मंदिर आहे। आपण हे ग्रामपंचायत कार्यालय बघू, किती सुंदर आहे। अतिशय सुंदर असं ग्रामपंचायत कार्यालय आहे। संगणक कक्ष, कर भरणा कक्ष, ग्रामपंचायत अधिकारी यांचा कक्ष, रेकॉर्ड रूम आपण बघू शकता। सरपंच, उपसरपंच यांचे कक्ष इथे आहेत। हे ग्रामपंचायत कर्मचारी देखील इथे उपस्थित आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता देखील खूप आहे। अतिशय शांत असं वातावरण आहे इथे। ग्रामपंचायत लिंगाळी येथील सभागृह आहे। सर्व प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत सभागृहामध्ये। अतिशय सुंदर असं सभागृह आहे। महिला स्नेही ग्रामपंचायत आहे। स्वर्गीय कृष्णराव आबा जगदाळे पाटील सभागृह असं या सभागृहाचं नाव आहे। ग्रामपंचायत लिंगाळी, तालुका दौंड, जिल्हा पुणे आदर्श अशी ग्रामपंचायत आहे। महिला स्नेही ग्रामपंचायत लिंगाळी अतिशय सुंदर अशी स्वागत रांगोळी काढलेली आहे। आदर्श महिला स्नेही व बालस्नेही पंचायत, ग्रामपंचायत लिंगाळी, तालुका दौंड, जिल्हा पुणे। या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर आज सांगायला आनंद वाटतो, कारण की आज आमचा हॉल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आणि म्हणून एक चांगले लोक आल्यानंतर कसं एकदम बहरलं जातं। जसं एखाद्या झाडाला फूल आल्यानंतर त्या झाडाचं महत्त्व कळलं जातं, त्याच पद्धतीने आम्हाला माहिती नव्हतं, परंतु ज्यावेळेस आमची ग्रामपंचायत ज्यावेळेस राज्यामध्ये नावारूपाला आली, जिल्ह्यात नावारूपाला आली, त्यावेळेस आमच्या या ठिकाणी हे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, सर्व सदस्य असतील, कारण की ग्रामपंचायतचे दोन चाकं जर म्हणलं असेल ना, तर सर्व सदस्य आणि ग्रामसेवक त्या दोघांनी जर मनावर घेतलं तर काय होऊ शकतं हे आपण हे मूर्तिमंत उदाहरण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। या प्रसंगी खरं तर आज महिला सशक्त पंचायत नेत्र प्रशिक्षण कार्यक्रम तसेच TOT देशातील सर्व राज्यातून सरपंच या सर्व जिल्ह्यातून या महिला आलेल्या आहेत। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला आपल्या ग्रामपंचायतमध्ये विशेष करून आलेले। आम्ही तुमचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो। या प्रसंगी डॉक्टर मल्लिकानाथ कलेशेट्टी सर, उपमहासंचालक यशदा पुणे, तसेच श्रीमती स्नेहा देव, महिला मंत्री कार्यक्रम प्रमुख राज्य यांचे विशेष करून आभार। आजच्या कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक यशदातून आलेले आहेत श्रीमती अर्चना नायक, जर पुढे बसायचे सर्वच माता भगिनींच्या शुभ हस्ते आपण या मातेचा या ठिकाणी सन्मान करूया। या सन्मान करण्याचा हेतू की सर्व मातांकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की त्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यांनी काम केलं आणि हे काम केल्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिला म्हणून काम करत असता। अजून एक सांगायचं वैशिष्ट्य, सर्व तुम्ही राज्यातून या ठिकाणी आलेले आहे। आमच्या ग्रामपंचायतमध्ये 8 जिल्हा परिषद शाळा आहेत, 11 अंगणवाडी आहेत। सर्व शाळेमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे, मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त। आणि म्हणून हे यश मिळत असताना हे यश एका दिवसाचं नाही, अनेक दिवसांचं परिश्रम, अनेक दिवसांचं कष्ट आणि हे यश एकट्या दुःखाचं नसून त्या सर्व माता भगिनीचं आहे। म्हणून ज्या माता माऊलींनी या ठिकाणी आपल्याला प्रेरणा दिली त्यांचा आपण सन्मान करूया। अहिल्याबाई राजमाता जिजाऊ
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रमाई यांचं आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या मान्यवरांच्या शुभ हस्ते मी या ठिकाणी गोलकोंडे मॅडम, पगारी मॅडम, मॅडम, पाटील मॅडम, दत्तक मॅडम या तसेच आमच्या उपसरपंच वैजयताई सुतारे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन येथे होत आहे. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आपण या ठिकाणी करत आहोत. ज्या मातेने या ठिकाणी शिक्षणाची ज्योत, अखंड ज्योत या ठिकाणी पेटवली अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं पूजन या ठिकाणी होते. त्यानंतर रमाई ज्या मातेने आपलं स्वतःचं त्याग करून देशाला राज्यघटना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तसेच या मातेने आपल्या पुत्राला घडवून स्वराज्य स्थापनेसाठी शिक्षण दिले अशा राजमाता जिजाऊ या प्रतिमेचं या ठिकाणी आपलं पूजन आपण करत आहोत. यानंतर अहिल्याबाई यांनी अध्यात्मातून शिक्षण आणि शिक्षणातून विकास हा दृष्टिकोन या ठिकाणी साध्य केला अशा अहिल्याबाई यांचं या ठिकाणी प्रतिमेचं पूजन मान्यवरांचं शुभ हस्ते या ठिकाणी होते. सर्वांनी टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. असं ठिकाणी सरपंच साहेब इकडे बघा. किंवा महिला स्नेही मध्ये आपण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर का आहोत याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. आपण गावातील कमीत कमी 2,500 ते 3,000 महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर केलं होतं. त्याच्यामध्ये लिक्विड प्रोफाईल म्हणून जे ब्लड तपासणी शिबिर असतात त्याच्यामध्ये B12, D3 किंवा अजून बरेच काय प्रकार आहेत. तर त्याची बाहेर फी कमीत कमी 2,500-3,000 आहे. त्या महिलांना आपण मोफत टोटल महिलांची मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करून सर्व घरोघरी जाऊन महिलांची ब्लड तपासणी केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी आमच्या गावामध्ये प्रत्येक गाव असे 4 मसूर गाव आहेत. तर अशा ठिकाणी मंदिरं आहेत. तिथं 7-7 दिवसाचे सप्ते असतात. तर त्या सप्त्यामध्ये महिला आल्या तर त्यांना वॉशरूमची वगैरे पहिल्यांदा सुविधा नव्हती. तर आपण प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी शौचालय उभे केलेले आहेत. तसेच जिथं मेन आहे ठिकाण दौंडच्या जवळ तर तिथे एक सार्वजनिक शौचालय उभे केले आहे. तसेच स्वामी समर्थ केंद्र असतील अशा बऱ्याच ठिकाणी जिथं महिला एकत्र येतात अशा ठिकाणी त्यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच वृद्धांसाठी लहान मुलांसाठी वृद्धांसाठी नाना-नानी पार्कची सुविधा केलेली आहे. खूप सुंदर काम आपण मेरगावाडीला बघायला जाणार आहोत. तर तिथं नाना-नानी पार्क केलेला आहे. मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. काय आता जागेचा शहरी भाग असल्यामुळे जागेचे काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे पण तेही प्रयत्न चालू आहे. तसेच युवकांसाठी व्यायामशाळा आपण उभी केलेली आहे. त्या ठिकाणी तिथं युवक सकाळी संध्याकाळी व्यायाम करतात. महिलांसाठी वेगवेगळे बचत गटामार्फत असेल म्हणजे गटाच्या महिलांना असतील अंगणवाडीताईंना असतील त्यांना प्रशिक्षण आहे. त्याच्यामध्ये शिवणक्लासचे प्रशिक्षण असतात. मसाले बनवणे, शेवई बनवणे असे बऱ्याच प्रकारचे प्रशिक्षण झाले आहे. अजून पार्लरचे कोर्सेस आहेत. अशा बऱ्याच कोर्सेस आपण राबवलेले आहेत. तसेच नेत्ररोग तपासणी शिबिर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 महिन्याला आपल्याकडं नेत्ररोग तपासणी शिबिर होतं. त्याच्यामध्ये मोतीबिंदू ज्यांना आहे त्यांना मोफत चष्मा वाटप असेल किंवा त्यांचं जर शस्त्रक्रिया करायची असेल तर आपण बुधराणी हॉस्पिटल किंवा पुण्यासारख्या चांगल्या हॉस्पिटलला मोफत हे करतो, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देतो. तसेच महिला दिनानिमित्त आपण जे काही कार्यक्रम केले त्याच्यामध्ये
आपल्या गावातील भरपूर महिलांनी सहभाग घेऊन खेळ पैठणीचा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करतो. पूर्ण महिला वर्षभर काही गावातल्या एकत्र येत नाहीये, तर अशा कार्यक्रमाच्या निमित्त भरपूर आपल्याला प्रतिसाद भेटतो. तसेच त्यामध्ये मग लिंबू चमच्यासारखे असतील, संगीत खुर्च्या असेल किंवा बरेच असे खेळ आपण ते सादर करतो आणि पूर्ण दिवसभर महिलांना मुक्त, त्यांना कुठलंही बंधन नाही. आणि इथं त्या महिलांच्या कार्यक्रमा दिवशी इथंच समोर ऑफिसच्या पुढे कार्यक्रम करतो. कुठलाही पुरुष नाही, फक्त महिलांनी जो काही एन्जॉय करायचे त्या पद्धतीने त्यांना बिलकुलच एन्जॉय करतो. तसेच त्यांना त्या स्पर्धेमधून बक्षीस पण आपण ग्रामपंचायततर्फे देतो. तसेच वृक्षारोपण आपण मंदिराच्या ठिकाणी बऱ्यापैकी किंवा रोडच्या ठिकाणी असं जिथं जागा भेटेल अशा ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये आपण जे वृक्षारोपण केलंय, स्मशान परिसरामध्ये वृक्षारोपण केलंय, तर ते झाडे आता खूप चांगल्या कंडिशनला आहेत आणि त्याच्यातून खूप चांगलं सौंदर्य गावाला प्राप्त झालं आहे. तसेच प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पहिलं पुरुषांच्या नावाने प्रॉपर्टी असायच्या, तर आता आपण त्या महिलांच्या पण भागीदारी करून महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केलेल्या आहेत. तसेच प्रत्येक घरावर महिलांच्या नावाने आपण पाट्या लावलेल्या आहेत. महिलांच्या प्रॉपर्टीमध्ये नाव त्याच्यात लावून घेतलेलं आहे. 8वर नाव केलं साखर आणि प्रत्येक महिलाच्या म्हणजे घराच्या दरवाजावर नेम प्लेट बनवली आणि त्याच्यावर महिलांची नावं आहे. तसेच महिला आपल्या बाहेर गावात किंवा कंपनीसारख्या ठिकाणी कुरकुमसारखे MIDC इथं कामाला जात होत्या. बऱ्यापैकी आपण बंधाऱ्यावर ओढ्यावर बंधारे बांधले, त्या ओढ्यावरच्या बंधाऱ्यामुळे आपल्या गावातल्या महिला आपल्या गावातच काम करत आहेत. तिथं ओढ्यावर बंधारे बांधल्यामुळे पाणी अडवलं, पाणीची कंडिशन आपल्या ग्रामपंचायतमध्ये चांगली झाली, दुष्काळ बऱ्यापैकी कमी झाला. त्याच्यामुळे महिलांना आपल्या गावातच काम मिळायला लागलं. ज्यांच्या स्वतःच्या शेती असून पण कामाला जावं लागत होतं, त्या महिला स्वतःच्या शेतीत कष्ट करतात, त्याच्यातून उत्पन्न मिळवतात आणि ते स्वतःचा प्रपंच चांगला चालवतात. तसेच ज्या महिला बाहेरगावी जात होत्या, गाडीने जायच्या व्हायचे, त्यांनाही शेतामध्ये वनवजन करण्यासाठी जे काम मिळते ते आपल्या गावामध्येच मिळते. तसेच अंगणवाडी असतील, प्राथमिक शाळा असतील, त्या अंगणवाडीला प्राथमिक शाळेला कॅम्प्युटर असेल किंवा लहान मुलांना खेळणी अशा काही ज्या गोष्टी आहेत, शाळेसाठी जेवढं काय करता येईल, पाणी पुरवठा सुविधा असेल, सोलरचे आपण त्यांना सोलरवर लाईट दिलेली आहे. लाईट बिल भरण्याचं केंद्र शासनाकडून शाळेला प्रयोजन नसतं, ते ग्रामपंचायतला वारंवार मागणी करायची, तर आपण बऱ्यापैकी सोलरच्या लाईटी दिलेल्या आहेत ग्रामपंचायतीला. तसेच हर घर तिरंगा मोहीम आपण राबवली. त्या मोहिमेमध्ये आपण ज्या आपल्या ग्रामपंचायतमधील मुली 10वी 12वी मुले 10वी 12वी तसेच स्वातंत्र्य सैनिक असतील, त्यांच्या मिसेस शहीद असतील कोण, त्यांच्या मिसेसपासून आपण इथं 3 दिवस झेंडावंदन करतो दरवर्षी. तसेच माती प्रशिक्षण, माती परीक्षण होत असतं आपल्या गावामध्ये. आपण शेतकऱ्यांच्या माती तपासणीसाठी पाहतो, त्यांना म्हणजे काय त्या शेतीमध्ये घेता येईल किंवा काय कमी आहे काय जास्त आहे त्यामार्फत वरिष्ठ बोलवून त्यांना त्यामार्फत मार्गदर्शन केलं जातं. तसेच आपल्या प्रत्येक गावामध्ये RO फिल्टरची सुविधा केलेली आहे. आपल्या इथं पण ग्रामपंचायतीच्या जवळ RO फिल्टर आहे. 5 रुपये टाकले की 20 लिटर पाण्याचा जार भेटतो, शुद्ध पाणी भेटतं त्यांना. त्याच्यामुळं आता बाहेर पैसे द्यायची गरज लागत नाही. तसेच जलजीवन अंतर्गत आपल्या 4 उत्तर गावामध्ये 4 जलजीवनच्या स्कीमा चालू आहेत. 4 प्रत्येक घराला हर घर शुद्ध जल, नल से जल हा प्रयोग आपण राबवलाय आणि ते काम जवळजवळ 70% पूर्ण आहे. 20-25% थोडं राहिलेलं आहे. काही गावात 2-3 गावामध्ये स्कीम पूर्णत्व येऊन चालू पण झालेली आहे. त्याच्यामुळे महिलांना बाहेर डोक्यावर हंडा घेऊन कुठं जावं लागत नाही. तसेच कर्तृत्ववान महिलांचा आपण दरवर्षी सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो. त्यामध्ये अंगणवाडी ताई असतील, पोलीस पाटील असतील, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील, तसेच ज्यांची गावामध्ये ज्या वृद्ध महिला असतील, ज्यांनी संघर्ष करून बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी संघर्ष करून त्यांनी रोजानी कामाला जाऊन त्यांची मुली वाढवल्या, शिक्षण दिलं त्यांना चांगल्या नोकरीला लावलं.
अशा महिलांचा म्हणजे एकदम आपल्या गावामध्ये 70 गट आहेत. हो, त्या गटामध्ये 70 गटामध्ये महिलांचं आरोग्य तपासणी ग्रामपंचायतीकडे झालेली आहे. आणि महिलांचं जे व्यवसाय चालू आहे, व्यवसायाचे प्रशिक्षण वगैरे होते ते ग्रामपंचायतीकडनं होते. महिला बचत गटांचं आत्तापर्यंत व्यवसायाचे 3 ते 4 गटांनी व्यवसाय स्थापन केले आहेत. मसाले उद्योग केले आहेत आणि पापड लोणचे याचे पण उद्योग चालू केले आहेत. विक्री आपल्याला तसं सरपंच ना ते दुकान आहे त्यांचं, तर तिथे विक्री करतो आम्ही गाव लेवलला. हो, म्हणजे आम्ही माहिती भरली आणि त्या बनवणारच आपण त्यांचा व्यवसाय वगैरे चालू करून ऑरेकल संस्था आहे आमच्याकडं. ते सेंद्रिय शेती जे महिला बचत गट आहे त्याच्यावरती ती संस्था काम करते. तसं ऑरेकलची संस्था आहे ते सेंद्रिय शेती कशी करायची नाही का, त्याच्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग पण घेतलं आहे. 5-5 दिवसाचं ट्रेनिंग झालं आहे आपल्या गावामध्ये. तर व्यवसायाचं ट्रेनिंग 5 दिवसाचं आणि सेंद्रिय शेतीचं ट्रेनिंग असे 3 दिवसाचे असे ट्रेनिंग झाले आहे. तर त्या महिलांना व्यवसाय जे स्थापन करायचे ते पण आम्हाला भरपूर मार्गदर्शन करतात. आणि हे मार्गदर्शन आम्हाला ग्रामपंचायतचे आपले सरपंच साहेब आहेत त्यांनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं आहे. ऑरेकलची संस्था हो 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 ती वाटप करणार आहे. आणि त्याच्यामध्ये ड्रम पण आहे, मांडोळे पण आहे. पण ते गटातून पूर्ण 10 महिला तिथं करणार आहेत, त्यांच्या शेतामध्ये ते करणार आहेत. हो नाही, तसं संस्थेचं नाही आहे की त्याची जागा 10 महिला एकत्र येऊन ते कल्चर तयार करणं ते करणार बाहेर. हो एवढं प्रशिक्षण करायचं. आता हक्काचं ठिकाण कोणतं तर जिल्हा परिषद शाळा. मग ते आल्या म्हणले की सर आपल्याकडं मशीन ठेवायचे. तर आम्हाला मुलांनाच बसायचं जागा नाही, ते मशीन कुठे ठेवायचं. त्यांच्या 11 मशीन आणले त्यांनी. आणि बरं म्हटलं आता क्रिएटिव्हिटी काय असते बघा तुम्हाला. मग आम्ही काय केला, यांचं ट्रेनिंग झालं की मग आमचं ट्रेनिंग चालवायचं मुलांना. मुलांना थोडे पिशव्या शिवाय लावायच्या. मुलांना मशीन नुसतं लांबून पाहिलेलं असतं काही मुलांना. आणि मग प्रत्यक्ष मशीन चालवायची कशी, मी एक पाय पुढे एक पाय माग. मुलांना एक आनंद निर्माण झाला. आणि मुलं काय करायला उभं राहून ती मशीन, आता पाय पुरत नव्हतं बसल्यानंतर, उभं राहून मशीन चालवावं लागली. मग त्यांना त्यातून शिकवण्याची प्रेरणा मिळाली. आणि ह्यांनी जे ट्रेनिंग घेतलं नाही त्यात अनेक महिला आल्या होत्या. आता त्यावेळेस आमच्या शाळेत असल्यामुळे मला बसायला मिळालं. अनेक प्रश्न होते महिलांचे, म्हणजे नुसतं शिकल्या नाही त्या, तर त्यासाठी अनुदान कसं मिळायचं, कुठून मिळेल, काय मिळेल, हे प्रश्न ते विचारत होत्या. म्हणजे आनंद वाटला की मी त्या एका महिलेचं अयोध्या म्हणून मेरगण म्हणून महिला होते, मी कौतुक केलं. म्हणलं ताई तुमचा आभार म्हणतो का, हे विचारलं पाहिजे तुम्ही की मला तुम्ही शिकवलंय पण त्याचा पुढे उपयोग काय. पुढे तुम्हाला आज चांगल्या पद्धतीने आज मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या गावामध्ये सर्व्हिस करतो ना त्या गावातल्या 90 ते 99% महिला स्वतःचा व्यवसाय आणि अजून त्यांनी छोटे काय केलं, गट स्थापन केले. छोटा म्हणजे काम करण्याला गट केले. म्हणजे समजा लागण करायची महिला घेतात, मुक्त काम. ते असं तुमचं नाही. आज आमच्या महिलांना न्यायला गाडी येते महिलांना न्यायला 4 व्हीलर त्यांच्या दारात. महिला त्याच्यावर जसं कामाला जाते तसं कामाला जातात. फिल्टरच्या पाण्याची एक बाटली असते त्यांच्या गाडीत. म्हणजे 10ला जातात, आमच्या शाळा सुटायच्या आधी येतात. म्हणजे तुमचं जॉब चांगला आहे म्हणजे हे कुठेतरी महिलांनी काय केलं माहितीये का, एकी केली आणि खूप छान पद्धतीने ते नियोजन करतात. अजून एक वैशिष्ट्य सांगायचं महिलांचं, तिथं महिलांचे ना वयस्कर महिलांचे एक ग्रुप आहे, तरुण महिलांचे एक ग्रुप आहे. त्या काय करतात, वर्षातून फिरायला जातात एकत्र. तुम्हाला असे वेगळ्या दिसते पण फिरायला गेल्या जीन्सची पॅन्ट ही घालून गॉगल घालून म्हणजे जीवनाचा आनंद पण घेतात. असं नाही की नुसतं काम करतात असं समजू नका. कारण की त्यांना आनंद मोकळं ज्यावेळेस मिळतं ना त्यावेळेस एकत्र जातात होत्या. आणि अनेक गावातून ज्यावेळेस एकत्र जातात ना त्यावेळेस बघा एकी निर्माण होत आणि मग अनेक कामातून फलित आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. पोलीस पाटील म्हणून त्यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देखील मिळाला. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्राकडनं. आणि अजून एक म्हणजे आनंदाची गोष्ट सांगतो की आपले जे शिक्षक आहेत
त्यांनाही महाराष्ट्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला. म्हणजे आमच्या यशदाने इतकी चांगली पंचायत निवडलेली आहे की आम्हाला प्रत्येक पैलूंमधून आम्हाला इथून शिकून जायला मिळणार आहे की ही शिदोरी आम्ही महाराष्ट्रभरात पसरवणार आहोत. तर या पंचायतीचे पंचायत प्रमुख आदरणीय श्री सरपंच महोदय, उपसरपंच महोदया, कार्यकारिणी ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे या गावच्या चारही महसूल क्षेत्राचे आदरणीय पोलीस पाटील सर, या गावाचे शिक्षक आणि या गावासाठी कार्यरत असणारे सर्व नागरिक यांचे यशदाच्या वतीने, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या प्रत्येक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक टीओटीच्या वतीने, आमचे आदरणीय श्री विजू सर पोस्ट डायरेक्टर यांच्या वतीने या मी आभार व्यक्त करत असताना हृदयापासून आभार मानते. कारण की गावाच्या विकासाची धुरा सांभाळत असताना गावाचा प्रमुख जर अभ्यास करणारा असेल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची, प्रत्येक नागरिकाची जाणीव ठेवणारे असतील तर त्या गावाचा विकास हा 100% होतो. आपल्याला लिंगाळे गावाचा विकास होत असताना दिसत आहे, पुढे पण होऊ घातलेला आहे. त्याचा अभ्यास आपण निश्चितच करणार आहे. मी माझ्या सर्व लिंगाळे ग्रामपंचायतीच्या आपल्या सरकार सेवा केंद्र चालक येथे आपल्या सोबत आहेत. नमस्कार ताई. नमस्ते. आपलं नाव? मी वैशाली संतोष खटके, ग्रामपंचायत लिंगाळीची ऑपरेटर आहे आणि मी 2018 पासून इथं कार्यरत आहे. आणि इथं पहिली महिला मीच होते काम कर्मचारी म्हणून. तर सगळ्यांचं खूप सहकार्य असायचं आणि खूप सांभाळून घेतात बाकीचे लोक पण. आणि ऑनलाईनचं काम जे काही ऑनलाईन असं दाखले होत किंवा इतर काही ऑनलाईनचं डाटा वगैरे मी करते. आणि आपल्या महिला स्नेहीचं पण ऑनलाईनचं जे काही डाटा भरायचं आहे ते पण मीच करते. अरे वा, खूप महत्त्वाचं योगदान आहे आपलं यामध्ये. महिला स्नेहीसाठी माझं नकळत म्हणजे न दिसणारं काम पण मीच करते. केंद्र चालक हा खरं खूप ग्रामपंचायत अधिकारी यांना एक सहाय्यक असतो आणि यामध्ये तुमचा निश्चितच एक मोठा वाटा आहे महिला स्नेही गाव बनवण्यासाठी. कारण आपण जे काम करतो ते ऑनलाईन माध्यमातून शासनाला प्रेझेंट करायचं असतं आणि त्यासाठी केंद्र चालक हा सक्षमच असावा लागतो. तर निश्चितच ताई, तुम्हाला भेटून आनंद झाला. चालू करून दिलंय सगळ्यांकडे. तुम्ही आणि उपसरपंच महिला स्नेही ग्रामपंचायत आहे ही आणि इथे कर्मचारी देखील एक महिलाच आहे. नमस्कार ताई. काय नाव तुमचं? माझं नाव निकिता युवराज. आणि कधीपासून इथे आपण कार्यरत आहात? ते 2021 पासून. आणि काय वाटतं तुम्हाला आपल्या गावाविषयी, महिलांविषयी काय उपक्रम गावात आहेत? खूप छान वाटतं. यशदाकडून आलेले विविध प्रशिक्षणार्थी गावाविषयी माहिती घेत आहेत. इथे एक गट बसलेला आहे आणि इथे अंगणवाडी ताई, आशा सेविका, CRP यांच्यासोबत चर्चा करत आहेत. त्यानंतर इकडे एक गट बसला आहे, सरपंच साहेबांसोबत चर्चा करत आहे, गावाची माहिती विचारत आहे, महिलांसाठी काय उपक्रम राबवले याची माहिती घेत आहेत. त्यानंतर आपण जातोय तिसऱ्या गटाकडे. इथे गट क्रमांक 3 बसलेला आहे आणि हा गट ग्रामपंचायतीच्या महिला स्नेही उपक्रमासाठी, महिला स्नेही गाव बनवण्यासाठी ग्रामपंचायतीने काय महत्त्वाचे प्रयत्न केलेले आहेत याविषयी, तसेच प्रशासनात महिलांचा काय सहभाग आहे याविषयी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी चर्चा करताना इथे दिसत आहे. जरी व्हायला लागला तर आम्ही ते होऊ देत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही म्हणजे आता एखादा व्यक्ती जर त्या लेडीजला त्रास देत असेल किंवा नवरा म्हणणारा दारू पित असेल, वारंवार त्रास देत असेल, हाणमार करत असेल, आम्ही त्याला 1दा 2दा 3दा सांगतो की असं नाही, असं आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं सांगता येईल तेवढं प्रयत्न करतो. मग त्याच्यानंतर जर नाही तरी ऐकलं नाही तर आमची म्हणजे टीम म्हणजे थोडक्यात लिंगाळीचे पोलीस पाटील, मेरगळवाडीचे पोलीस पाटील जेंट्स आहे आणि माळवाडीचे पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष, अशा आम्ही 5 जणांची टीम तयार केलेली. टीम म्हणताना येणार पण आम्ही ते तयार करून आम्ही त्या ग्रुप त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो प्रश्न कसा मिटवता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते
100% मिटवतोच. आणि विशेष म्हणजे आम्ही ती केसेस आहे ना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ देत नाही आणि पोलीस स्टेशनला अजिबात जाऊ देत नाही आणि तिथल्या तिथंच मिटवतो. लिंगाळे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रशासनामध्ये ग्रामपंचायत कामकाजामध्ये महिलांचा सहभाग असतो आणि या गावामध्ये 4 पोलीस पाटील आहेत. 4 पैकी 2 महिला पोलीस पाटील आहेत आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी विजय बगाडे, मसनरवाडी पोलीस पाटील. गाव पातळीवर काम करत असताना आम्ही जे काम करतो म्हणजे पहिल्यांदा नवरा बायकोची भांडणं असेल, अजून वादविवाद सासू सासऱ्यांची भांडणं असेल किंवा सुनेची सासूची भांडणं असेल, आम्ही गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हटलं तर महिलावर जे अत्याचार होत आहेत, बाबा नवरा बायकोची, नवरा तिला त्रास देत असेल किंवा काय असेल, ती महिला की आज मला आता जीव द्यायचा आहे किंवा सुसाईड करायचंय, हाच तिचा एकमेव मार्ग असतो. पण आम्ही त्या गोष्टीवर त्या महिलेला सांगतो की जीव घेणं किंवा जीव देणं हा सर्वस्व उपाय नाही, की आपण त्याच्यावरती कशी मात करू, काय गोष्टी असतील ती कसं त्याचं निवारण करता येईल, आम्ही ते तिला पहिल्यांदा समजावून सांगतो. आणि मुळात आम्ही पोलीस स्टेशनला ही केसेस जाऊ देत नाही, कारण की आम्ही आमच्या गाव पातळीवर मिटवण्याचा म्हणजे जीवतोड प्रयत्न करत असतो आणि तिला सुखा समाधानाने नांदायला व्यवस्थित हे करतो. अतिशय सुंदर ताई, खूप छान काम आपण करत आहात आणि या महिला पोलीस पाटील ज्या आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. अभिनंदन तुमचं. धन्यवाद. गाव की आशा ज्याला आपण म्हणतो, हे आशा ताई ज्या आहेत त्या आरोग्याबाबत आपल्याला माहिती देत असतात आणि आपण आज त्यांच्याविषयी बोलणार आहोत, त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊ. तर नमस्कार ताई. नमस्ते. तुमचं नाव काय? माझं नाव शिला अंबादास वाघमारे. मी लिंगाळगावमध्ये आशा म्हणून काम करते. आम्ही अशा 11 आशा आहोत. आम्ही प्रत्येक महिला दिनांना महिलांच्या आरोग्यासाठी असे चांगले उपक्रम राबवत असतो. महिलांची त्वचेची काळजी, केसांची काळजी, स्वतःच्या आरोग्याची काळजी, ह्या गोष्टी आम्ही राबवत असतो प्रत्येक महिला दिनानिमित्त. त्यामधून महिलांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना सरकारी दवाखान्यात रेफर करणं, त्यांना माहिती देणं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही 11 आशा मिळून करत असतो. त्यामध्ये आपला ग्रामपंचायतचा सहभाग खूप चांगला असतो. महिला स्नेही गाव करण्यामध्ये निश्चितच आशा वर्कर यांचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि या आशा आपलं काम अतिशय छान करत आहेत. तर त्यांना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुमचं ताई. धन्यवाद. ग्रामपंचायत कामकाज करत असताना प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामपंचायत अधिकारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि या लिंगाळी गावाला महिला स्नेही गाव बनवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका असलेले ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासोबत आज आपण संवाद साधू. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव मच्छिंद्र देगडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत लिंगाळी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ग्रामपंचायत लिंगाळी या गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 10,147 आहे. असून चालूची लोकसंख्या ही 15,000पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत लिंगाळीमध्ये 4 महसुली गाव आहेत. त्या 4 महसुली गावांमध्ये लावाडी वस्तीवरती लोक वास्तव्यास आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीची जी कार्यकारिणी आहे ती 17 सदस्यांची असून याच्यामध्ये 9 सदस्य महिला आहेत. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे उपसरपंच महिला आहेत. ग्रामपंचायतीमध्ये 6 कर्मचारी असून त्यामध्ये क्लर्कपदी आणि संगणक ऑपरेटरपदी 2 महिला काम करत आहेत. आणि या 4 महसुली गावांमध्ये 2 गावांमध्ये महिला पोलीस पाटील असून त्या महिला अत्याचाराविरुद्ध आणि पोलीस स्टेशनशी समन्वय करून कामकाज करत आहेत. या ग्रामपंचायतीने बालस्नेही आणि महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून आपलं नाव कमवलेले आहे. जिल्हा स्तरावरती या ग्रामपंचायतीची प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे. या गावामध्ये महिला स्नेही ग्रामपंचायत करताना महिलांचा सहभाग वाढावा म्हणून, ग्रामसभांना उपस्थिती वाढावी म्हणून ग्रामपंचायतीने बचत गटांना कर भरल्यास बक्षीस योजना आणि महिला सभेला जर सासूला सून घेऊन आली तर त्यांच्यासाठी बक्षीस योजना, अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम वाढवून महिलांचा सहभाग वाढवलेला आहे. महिलांच्या मनोरंजनासाठी 6 महिन्यातून एकदा महिला दिना दिवशी खेळपैठणीच्या सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याबद्दल ग्रामपंचायत त्यांना सतत मदत करत असते आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात महिला प्रभावीपणे मदत करीत आहेत. अतिशय सुंदर उपक्रम आपण राबवत आहात.
आपल्या या कामाचं जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आणि आपल्याला महिला स्नेहीचा पुरस्कार या गावाला मिळाला, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. महिला स्नेही गाव लिंगाळी ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजात ज्यांचा मेन रोल असतो, गावाच्या कारभारात जे स्वतः पुढाकार घेऊन काम करत असतात, असे सरपंच यांचं आज आपण बघूया. महिला स्नेही गाव बनवण्यात पुरुष सरपंच असेल तरी सुद्धा त्यांनी महिला स्नेही गाव कसं बनवलंय हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार सरपंच साहेब, आपला परिचय करून द्यावा. सुनील महादेव जगदाळे, ग्रामपंचायत लिंगाळी सरपंच, तालुका दौंड, जिल्हा पुणे. सर, आपण एक पुरुष असून देखील म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिलांना कारभारात संधी दिली जात नाही, त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. पण आपण एक पुरुष असून आणि आपण इतकं मुक्तपणे या आपल्या गावामध्ये महिलांना कामकाज करण्याची संधी दिली आणि आपण आपलं गाव महिला स्नेही केलं, तर या कामात आपल्याला निश्चित काही अडचणी पण आल्या असतील, तर आपण त्यावर कशी मात केली? नाही, बऱ्यापैकी अडचणी काय आल्या नाही, कारण चांगलं काम करताना थोडासा त्रास पहिल्यांदा होतो, पण असा काही त्रास मला जाणवला नाही. कारण आमच्या गावातील पुरुषही तसेच आहेत की महिलांना कुठं संधी भेटली आणि महिलांकडून जे काही चांगलं काम करून घेता येईल त्याच्यासाठी पुरुषांचं पण मला सहकार्य लाभलेलं आहे. म्हणजे इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की लोकसहभाग तुम्हाला जास्त प्रमाणात लाभलेला आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण जेवढे सरपंच महोदय असतील त्यांना की लोकसहभाग असेल तर निश्चितच आपण आपलं गाव हे नॅशनल पातळीवरती देखील नेऊ शकतो. आणि आपण अतिशय छान काम आपल्या गावामध्ये चालू आहे. प्रत्येक कर्मचारी प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत आणि आपली मेन म्हणजे कर्मचाऱ्यांवरती पकड आहे. आपण त्यांचं काम करण्याचं स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन सर आणि पुढील कामकाजासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. हॉटेलचं नाव घे ना. हॉटेल सिद्धिविनायक येथे जेवणाची सोय आहे आणि आपल्यासोबत लिंगाळी ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब, प्राथमिक शाळेत शिक्षक, लिंगाळी गावचे ग्रामस्थ, आपली संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि जेवणाचा बेत अतिशय छान सुग्रास गरमागरम भाकरी, चुलीवरती भाकरी बनवून ते ताई आपल्याला देत आहेत आणि म्हणजे अतिशय छान सुग्रास जेवण आज असं मिळणार आहे खूप दिवसांनी, घरगुती जेवण. आणि आपण एक फोटो बघूया. बघा, गरम गरम ज्वारीची भाकरी, भाजी, पापड, चटणी, ठेचा असं छान स्वादिष्ट जेवण इथे मिळत आहे. ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, ठेचा, त्यानंतर मटकीची उसळ, पापड, कांदा, टोमॅटो, काकडी, कोशिंबिरी असं सर्व गावरान बेत आज आपल्याला इथे जेवणात बघायला मिळतो आहे. सर्व प्रशिक्षणार्थी गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत आहेत. अतिशय छान व्यवस्था इथे जेवणाची आहे आणि घरगुती पद्धतीचं जेवण आहे. चव पण अप्रतिम आहे. सिद्धटेक मंदिराच्या परिसरात आपण आलेलो आहोत. सगळीकडे वर्दळ दिसते आहे भाविकांची. सिद्धिविनायक मंदिर आहे, अष्टविनायकांपैकी एक जागृत देवस्थान. आता आपण मंदिराकडे निघालो आहोत. ग्रामपंचायत अधिकारी श्री नवनाथ गोरे यांनी सर्वांच्या दर्शनाची अतिशय सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं. आरती आणि तसंच सर्वजण थोडा वेळ बसले. त्यानंतर आम्ही आलो यशदामध्ये. इथे वर्धापन दिनानिमित्त जंगी अशी पार्टी होती. यशदाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त स्वादिष्ट अशी मेजवानी आज इथे आहे. आपण बघू शकता इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे उपलब्ध आहे. क्लोज करना पड़ेगा, ठीक है? हो गया. कशी खिडकी बघून बसलो बसलेली हे बरसात मेरा काम तुम्हारे ही काम से बरसात मेरा काम
मेरा नाम तुम्हारे ही नाम से होता है तुम्हारे